नमस्कार. आज व्हॅलेंटाईन डे. हा काही फक्त प्रियकर आणि प्रियसी यांच्या प्रेमाचा दिवस नसून तो एक निखळ मैत्रीचा दिवस आहे. आज आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येऊन या व्हॅलेंटाईन डेची धमाल मजा केली. आपणही पहा माझ्या या मैत्रिणींनी काय मनोगत सांगितले आहे ते. मी निलिमा चौधरी. माझ्या सगळ्या मैत्रिणी मला खूप आवडतात. मी त्यांच्याबरोबर खूप आनंदी असते. त्या आल्यापासून मी जास्त भावनिक होत नाही आणि छान वाटतं मला. मैत्रिणीमध्ये आल्यापासून मी माझे सगळे दुःख विसरून गेली आणि सगळ्यांमध्ये अशी हशी मजा करून आणि आनंदाने राहते. मैत्रीमध्ये आई बहीण आणि आपल्या सगळ्या जवळच्या मैत्रिणी जवळ एकत्र आपण सुखदुःख वाटू शकतो. आपण मैत्रीमध्ये आपल्या आईलाही पाहतो, बहिणीलाही पाहतो आणि जसं आईशी शेअर करतो तसं आपण आपल्या मैत्रिणींमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. म्हणून ह्या ग्रुपमध्ये आल्यापासून हे निश्चित जाणवलं की फक्त हसणे आणि हसणे. मैत्रिणीमध्ये मला खूप छान वाटतं. मी आधी कमी बोलायची पण आता आल्यापासून मला एकदम छान वाटायचं. माझ्या पहिल्या मैत्रिणी फार कमी होत्या. ग्राउंडवर आल्यापासून मला पहिली मैत्रीण म्हणजे निलिमा भेटली. ही तर अनिता तर पहिल्यापासून हेच आहे. पण योगायोग असा लॉकडाऊन नंतर जेव्हा आपण वॉक करायला जातो त्यावेळेस सगळ्या मैत्रिणी मला भेटल्यात. त्यामुळं मी सुखदुःख सगळे शेअर करू शकते फक्त मैत्रिणींसोबत. म्हणून असावे आपल्यासोबत मैत्रिणींची आणि त्यामुळे आपल्याला सगळा आनंद मिळतो, सगळं सुखदुःख विसरतो आपण. म्हणून मैत्री ही सर्वांनी करावी ही एवढंच सांगणं आहे. सल्ला का? मी संजना मित्रगोत्री. मैत्री म्हणजे जसा निर्झर झरा असं नीता म्हटली तसं तर मी म्हणते हा समुद्र आहे. बरोबर. की समुद्रामध्ये प्रत्येक नद्यांचा संगम होतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येकीचा स्वभाव, दोष, गुण आणि याच्यासह आपण स्वीकारतो की आपल्याला माहिती असतं की आता या मैत्रिणीला हे बोललं तर आवडणार नाही तर आपण ते टाळतो. आणि माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे पर्सनल मी म्हटलं तर मला ज्यावेळेस मी वॉकिंग ट्रॅकला मी एकटी फिरत होते, निलिमाला मी एक 5 वर्षापासून पाहतीये. पण निलिमा अशी थोडीशी पॅन्ट शर्टमध्ये असायची, आपल्याला वाटायचं शिष्ट आहे ही जरा. पण ज्यावेळेस मैत्री माझं म्हणजे एक कोण होती पाहती XYZ कोण असेल ते तिने माझी नेत्राणी माझी आणि सुजाताची ओळख करून दिली. सुजाता एवढी जवळ राहत असताना सुद्धा आत्तापर्यंत मला काहीही माहिती नव्हतं आणि जस्ट ती मैत्री झाली. म्हणजे इतकी आता ही मैत्री आपली दृढ झालेली आहे की आपण ऑफिसमधून सुद्धा अगदी बीसीला जायचंय म्हटल्यानंतर दांडी मारायची सुद्धा तयारी असते. या मैत्रीची ताकद आहे असं मला वाटतं. असं वाटतं जीवाभावाचं कोण असेल तर मैत्री. थँक्यू. सौ कमल राजेंद्र बारसकर. बर. फॉर्मली नॅचरली बोल. वाक्य आठवून सांगायचं. मैत्रिणींनी माझी शुगर सांग ना. मी पहिल्यांदा स्टेडियमवर आलते तेव्हा माझी संजना सोबत ओळख झाली. तिनं मला ह्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये आणलं आणि मला मैत्री म्हणजे आता आम्ही काही सांगू शकत नाही. किती गमायते बाळ. सगळ्यात पहिले सगळ्या मैत्रिणींची खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये सामावून घेतलं, तुमची मैत्रीण समजला आणि तुम्हाला सगळ्यांना आजच्या या सुंदर दिवसाच्या व्हॅलेंटाईन डेच्या मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात पहिली जेव्हा माझी मैत्री झाली कॉलनीत आली तेव्हा पहिली सुजाता, नंतर नीता. आम्ही दोघी जास्त शाळेमुळे आमचं काही मी नेहमीच वेगळी असल्यामुळे जास्त बोललो नाही पण आम्ही दोघी पण खूप क्लोज आहोत. आणि सुजाता सर्वात जास्त आणखी क्लोज होती कारण की मनातले सुख दुःख जे काय आहेत ते फक्त आपण मैत्रिणीजवळच व्यक्त करू शकतो. आपण जेव्हा एकत्र कुटुंबामध्ये असतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्या घरात घडतात पण जेव्हा कुठंतरी व्यक्त व्हायचं असतं तेव्हा एक ठिकाण असावं आपलं मैत्रीचं आणि त्या मैत्रीचं ठिकाण मला सुजाताकडे नीताकडे मिळालं आणि नंतर तुमच्यामध्ये ते सापडलं. आणि निखळ माझा एक उद्देश असा आहे की आपली मैत्री जी असावी ती निखळ असावी, त्याच्यामध्ये लाग रोग असं कुठल्याच त्या भावनांना थारा नसावा आणि त्या उद्देशानेच मी सगळ्या मैत्रिणींकडे बघते. मी कधी कुणाविषयी कुठलीही भावना मनामध्ये रागलोभाची ठेवत नाही आणि माझ्याकडनं कदाचित जर झालं असेल कधी तुम्ही पण तसं मनामध्ये आणू नका.
कारण की आपण खूप एकमेकींसाठी खूप कमी वेळ काढून तेवढं जे भेटतो ते खूप महत्वाचं असतं आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला सगळा आनंद एकमेकींबद्दलचा घ्यायचा असतो. आणि म्हणून कायमच मी आपल्या ग्रुपसाठी खूप मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि खूप मला आनंद होतोय की आपण या ग्रुपमध्ये आहे. मला जास्त नाही बाहेर पडायला मिळत, वेळ कमी असतो, पण त्यातली त्यात जेवढं आहे तेवढा मी ऍडजस्ट करते आणि तुम्ही पण मला समजून घेतात, त्याबद्दल खूप खूप सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि समजेल की मैत्रिणी आणि औषधं हे कसे असतात, आपल्या आयुष्यातल्या एखाद्या वेदनाशामक औषधासारखे असतात, परंतु औषधांना एक्सपायरी डेट असते, मैत्रीला मात्र एक्सपायरी डेट नसते. आणि अशा अपेक्षा करते की ही मैत्री आपली आपल्या हातामध्ये शेवटची काठी येईपर्यंत टिकून राहावी. बस मला हा माझी भेटली, मला अगोदर गावाला जात होते तेव्हा, त्याच्यानंतर हे सगळा ग्रुप खूप छान भेटला मला. मी फार म्हणजे घरामध्ये काही टेन्शन असलं बाहेर निघाले तर मला या मैत्रिणीमध्ये आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. नक्कीच काही नाही, पण मैत्री कशी असावी हे माझं पहिल्यापासून क्लिअर आहे की गुण दोषांसोबत स्वीकारावे, हे माझं पहिल्यापासूनच हे आहे. म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत, असं काही कोणाच्या बाबतीत नाहीये, तरच आपली खरी मैत्री होऊ शकते. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर आल्यामुळे मला घरातलं म्हणजे काही आलं जरी टेन्शन तरी मी सगळं विसरून जाते आणि एक लहान मुलासारखं एन्जॉय करते. हे मला याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये आल्यावर खूप जाणवलं. आणि मी मिस करते जर कधी घरी राहिली तरी म्हणजे सकाळी पण आठवण येते मला सारखी की आपण खाली गेलो नव्हतं. अशा प्रकारे या सगळ्या भावनिक झालेल्या आहेत.